वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. आधी ती फुलं, आता ही वाईन. तुझ्यासाठी. उदलवारांच्या ऑफिसलाच गेली होतीस की आणखीन दुसरीकडे कुठे? ज्याच्यामुळे घडलंय ना त्याच्यावरही रडण्याची वेळ येईल बघ नंतर. मला असं विचारायचं होतं तुम्हाला की मी आज इथेच राहू का आष्टीला? हां ठीक आहे. उद्या तुझी गेलेली नोकरी, तुझी प्रतिष्ठा, तुझं पद तुला परत मिळेल. माझं बाळ. मला तुझी कुवत माहिती आहे, तुझ्यातलं सामर्थ्य माहिती आहे आणि माझी खात्री आहे ही जबाबदारी तू अगदी योग्य रीतीने पार पाडशील. शारदा, कुठे निघालात? घरी. अहो पण आजची रात्र तुम्ही इथेच थांबणार होता ना? नाही शारदा, रात्री इथे थांबण्याचा, तुझ्याबरोबर ते क्षण आनंदाने घालवण्याचा अधिकार मला नाही. तो अधिकार मला तेव्हाच मिळेल जेव्हा मी लग्न करेन तुझ्याशी. एनिवे, थँक्स अ लॉट फॉर द लवली इव्हनिंग. हर्ष प्लीज प्लीज माझी बाजू समजून घ्या. माझ्या जागी इतर कुठलीही स्त्री असती ना, तिने असंच केलं असतं. हर्ष, मलाही कंटाळा आला या एकटेपणाचा. मलाही असं वाटतं की आपण दोघांनी मिळून आपला संसार उभा करावा, दोघांनी एकत्र आनंदात राहावं. मग मला वाटत नाही का तसं? मला नकोय का हे सगळं? मला करायचं नाही का लग्न तुझ्याशी? शारदा, शारदा, सध्या मला पॉसिबल नाही आहे. तुला माहिती आहे, तुला मी हजारदा सांगितले त्या मागची कारण. आसावरीकडनं डिवोर्स मिळाल्याशिवाय मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही, तुला चांगलंच माहिती. आणि त्याकरता माझे प्रयत्न चालू आहेत शारदा, खरंच चालू आहेत. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती तेव्हाच होते शारदा. म्हणून तू त्याच गोष्टीवरनं मला सतत प्रेशराईज करत जाऊ नकोस प्लीज प्लीज. मग काय फरक राहिला तुझ्यात आणि तिच्यात? घरी गेलो की ती कटकट करते, इथे आलो की तू कटकट करतेस. कधी कधी वाटतं तोर कुठेतरी निघून जावं, नाही तर सरळ मरून जावं. हर्ष प्लीज प्लीज असं बोलू नका. तुम्हाला माझी शपथ, मी पुन्हा असं नाही बोलणार. पण मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. प्लीज मला सोडून जाऊ नका. एकही शब्द बोलू नकोस. धोका दिलाय तुम्ही दोघांनी मला, धोका. फसवलत मला ना, फसवलत. पण मी पण मान यांचा मुलगा आहे. नाही सोडणार तुम्हाला, नाही सोडणार, नाही सोडणार तुम्हाला, नाही सोडणार, नाही सोडणार दोघांना. शार्दूल, 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 हे बघ, ए शार्दूल, जागाव जागाव. काय झालं तुला? हां, काय बोलत होतं आता? कोणाला सोडणार नाही,
कोण कोण दोघं काय काय झालं काय स्वप्न पडलं तुला कोण 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 नाही, हो, बघ, घाबरू नकोस मी आहे ना मी आहे काय काय नाही करत कोणी तुला हं काय नाही करत कोणी तुला घाबरू नकोस हां स्वप्न बघितलंस तू कोण दिसलं स्वप्नात तुला हो कोण ओळखीचे होते ओळखीचे कोण 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 होते ते नाही, हो 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 घाबरू नको बाबा मी आहे ना मी आहे हे बघ मी बसलो इकडे मी आहे ते कोणी काय करत नाही तुला हां शारदा मला कधी स्वप्नात सुद्धा असं वाटलं नव्हतं की तुझ्यासारखी समजूतदार सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात येईल मला तर वाटायचं त्या गाण्याला जुंपलेले बैल असतात ना तसा जुंपला गेलोय मी त्या आसावरीच्या पदराला आता आयुष्यभर तिचा त्रास तिचा जात सहन करत जगावं लागणार पण नाही अचानक देवाच्या मनात काय आलं कोण जाणे आणि त्यांनी तुला पाठवलं माझ्या आयुष्यात आणि तू माझं आयुष्यच बदलून टाकलंस हर्ष खरं तर आपलं भेटणं हे तुमच्यासाठी जितकं अनपेक्षित आहे ना त्यापेक्षा कितीतरी जास्त माझ्यासाठी अनपेक्षित आहे कुमारच्या मृत्यूनंतर मला असं वाटलं होतं की मी कधीही सुखी होणार नाही पण मग तुम्ही भेटलात आणि जगातलं सगळं सुख माझ्या पदरात आणून टाकलं हर्ष प्लीज मला सोडून जाऊ नका मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय नाही जगू शकत मी नाही जाणार ना नाही जाणार हॅलो हां मी हर्षदा बोलते तू तू का केलास फोन सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं पण नाईलाज होता म्हणून फोन केला काय झालंय आता हा आदित्य घरी नाही आलाय अजून काय हेच सांगायला फोन केला कुणाचा फोन होता जाऊ दे सोड अहो काय झालं काही सांगाल का मला माझा भाऊ पुन्हा एकदा घर सोडून निघून गेलाय काय सारी डोक्यामागची कटकटच संपत नाही दोघांच्याही बायका तशाच इकडे आसावरी वेड्यासारखं वागते तिकडे ती त्याची बायको तिनं वेडं व्हायची पाळी आणली आहे त्याच्यावर तो तरी काय करणार बिचारा किती सहन करणार पुन्हा त्यांचं भांडण हो म्हणून तर गेला असेल घर सोडून निघून आता दारू पिऊन लोळत पडला असेल कुठेतरी मग मग मला वाटतं तुम्ही जायला हवं त्याला शोधायला अहो जीवाचं काही बरं वाईट झालं तर तसाही तो लहान आहे
हर्ष, मला वाटतं तुम्ही जायला हवं. अशाच वेळी बरोबर सगळ्यांना आठवण येते हर्षवर्धन भोसलेची. ही त्याची बायको इतर वेळेला नोकरांना द्यावी ना तशी ट्रीटमेंट येते मला. का तर घर अख्खं तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे म्हणून. आणि तोही बुजगावण्यासारखा उभा असतो तिथे तिच्या समोर. सगळं ऐकतो तिचं, एका शब्दानी बोलत नाही तिला. आज म्हणूनच त्याच्यावरती ही वेळ आली आहे, तिने आणली आहे त्याच्या बायकोनी. आणि आज तो निघून गेल्यानंतर तिला पहिल्यांदा मलाच फोन करावा असं वाटला. नाही जात मी, काय करायचं ते करतील. नाही हर्ष, मला तरीही वाटते की तुम्ही जायला हवं. अहो, तिथे काही वेडं झालं आणि माझ्यामुळे तुम्ही इथे अडकून बसलाय. नाही, मला खरंच अपराध्यासारखं वाटेल. प्लीज जा, तिथे तुमची जास्त गरज आहे. ठीक आहे. माझ्या नशिबाचे भोग कधी संपणार आहेत कोणास ठाऊक. चल निघतो. अच्छा, तो भेटल्यावर मला फोन करा. नेहा, झोपली नाहीस अजून? नाही, झोपच येत नाहीये. का ग? काकांच्या निर्णयानं झोपच उडाली आहे माझी. का करतायत ग ते असं? का जातायत आपल्याला सोडून? आई, जगात इतरही माणसं आहेत ना शिक्षणाचा विचार करायला. मग काकाच का जातायत? नेहा, प्रत्येकाने जर असा विचार केला ना तर ही जबाबदारी स्वीकारायची कुणी? पण काकाच का? कारण त्यांची तीच इच्छा होती, ते त्यांचं ध्येय होतं. नेहा, आजपर्यंत त्यांनी हे सगळं आपल्या मनात दाबून ठेवलं होतं, कुणालाच काही सांगितलं नाही. आजपर्यंत त्यांनी फक्त इतरांचा विचार केला, आपली सगळी कर्तव्य पार पाडली. आणि जर आता त्यांना स्वतःच्या इच्छेचा विचार करावासा वाटत असेल तर आपण त्यांना पाठिंबा नको द्यायला. ते जे कार्य करायला चाललेत त्याचा आपल्याला अभिमान नको? त्याचा अभिमान मला आहेच आहे. आणि आयुष्यात पहिल्यांदाच ते स्वतःच्या इच्छेचा विचार करतायत. त्याचा आनंदही आहे. दुःख एकाच गोष्टीचे आहे आई, की ते आपल्याला सोडून जात आहेत. आई, बाबा आपल्याला सोडून गेले होते ना, तेव्हा मला काहीच वाटलं नव्हतं. कारण त्यांनी कधीच आपलेपणा दाखवला नव्हता. कधीच शाबासकीची थाप पाठीवर दिली नव्हती. आई, हे सगळं काकांनी केलंय. मला सांभाळलंय त्यांनी. आणि आज हेच काका सोडून जात. नेहा, तुला असं नाही वाटत तू फक्त स्वतःचा विचार करतेस? असे आहेच. मी स्वतःचाच विचार करते आई. पण तूच सांग, काय करू मी? आजपर्यंत काकांनी मला जे काही सांगितलं, जे काही केलं,
त्यांचा शब्द न शब्द मला पटला, पण त्यांचा हा निर्णय नाही आवडला मला. खरंच नाही आवडला. शांत हो बाळ, शांत. हे बघ, आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नसतात ग. सगळेच दिवस सारखे नसतात. ऊन पावसाप्रमाणे सुखदुःखही जातात आणि येतातही. आपण त्यांना धीरानं तोंड द्यायला हवं. तुझे काका सुद्धा हेच सांगतात की नाही? एक गोष्ट सांगते नेहा, तुझे काका जरी इथून गेले ना, तरी ते जाताना एक न संपणारी अत्यंत मोलाची अशी ठेव आपल्याजवळ ठेवून जातात. ती म्हणजे त्यांचे संस्कार आणि त्यांचे विचार. ते आपल्याला सोडून कधीच जाणार नाही. त्यांचे संस्कार आणि त्यांचे विचार हेच आपल्याला शेवटपर्यंत सांभाळणार आहेत. झोपायला चल. आला आदित्य? नाही अजून. काय काय झालं का होतं नेमकं? आज कशावरनं भांडलीस तू त्याच्याशी? हो, मी कशाला सोडत नाही मला तू. अरे वा हर्षदा मॅडम, वा तुम्ही खुद्द माझ्या स्वागतासाठी उभ्या आहात. वा 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 वा, शाबास. कुठे गेलो होतास तू? दादा, मी इकडेच गेलो होतो. मी कुठे जाणार? मला कोणीच नाही आहे. मी कोणाकडे जाणार? एकटाच आहे मी, एकटाच. कुठे जाणार मी? आधी ए हात नको लावू, डोंट टच मी. मी स्वतःला सांभाळू शकतो आता. आदित्य, काय कळलं? हे असं न सांगता कुठे जातोस तू? काय होतं काय तुला नक्की? काय काय होणार मला? काही नाही होत. दादा आता मी एक आता दगड झालोय. दगड लहान म्हणून प्रत्येक जण मला हवं तसं पाहिजे तसं बोलत आले. नालायक, मूर्ख, बेअक्कल. त्यामुळे कोणी येत या दगडाला लाच मारून जातं. प्लीज का बोलतोस तू? कारण मी नालायक आहे आणि नालायक माणसं अशीच वागतात. ओके नाही दादा? तू चल माझ्या बरोबर चल. हे दादा सोड. कोणी मला हात लावायचा नाही. मी एकटाच आता राहणार आहे, एकटाच जगणार आहे. मला कोणाची गरज नाही आहे. ना दादा, ना वहिनी, ना बहीण, ना भाऊ, ना कोणी. मी आता एकटाच सगळीकडे. माझ्या बरोबर. तू माझ्या बरोबर एक आता अजिबात बोलायचं नाही. शांत पड. चला आज चाल. बोलव मला दादा. बाबा, काय गे सावरे? मला वाटतं मला आता निघायला हवं. नाही म्हणजे देवयानी एकटीच आहे ना, हर्षदा आहे, पण तरी जातो. नाही अडवणार तुला मी. लहान मुलांचं आईशिवाय पान हलत नाही. जातो. नेहा, ती माझ्याबरोबरच निघते. बर ती नागपूरला जाईल, मी चंद्रपूरला जाईल. चा म्हणजे तुम्ही दोघी आपापल्या मार्गाने जाणार. तर असंच असतं बघ. वेळेनुसार, परिस्थितीनुसार
माणसं आपापल्या मार्गाने जात असतात, पण आयुष्याचा मार्ग एकच असतो. त्यात ही छोटी छोटी वळणं येतात. त्या वळणांवर वाट शोधत मार्गक्रमण करत राहणं यालाच आयुष्य म्हणतात. दुसरं काय? तुम्ही तुमचा मार्ग शोधलातच अखेर. ही तर सुरुवात आहे. अजून बरंच पुढे जायचं आहे. बरं, मी माझ्या कामाला जाण्यापूर्वी, म्हणजे आष्टी सोडून जाण्यापूर्वी एकदा तुझ्या घरी येऊन जाईन. देवयानीला, हर्षवर्धनरावांना, आदित्यला, हर्षदाला भेटून जाईन. शिवाय नेहाकडे जाऊन धनाजीला, शार्दूलला भेटेन. आणि मग मी माझ्या कामाकरता निघेन. बरं, लवकर निघ आणि लवकर घरी पोच. आणि पोचल्यावर मला फोन कर. जा, तयारीला लाग. बाबा, ग सावरे. जा पण, काळजी घे स्वतःची. शार्दूल झोपेत बोलत होता. काय? कुणाशी? हे असंच, मला फसवलं तुम्ही दोघांनी, सोडणार नाही मी तुम्हाला, धोका दिला, असंच काहीतरी. दोघांनी फसवलं? असंच काहीतरी बोलत होता. मग म्हणजे नॉर्मल मुलासारखा बोलत होता. मी त्याला जेव्हा उठवलं तेव्हा तो एकदम असा उठून बसला आणि कुशीत शिरला आपल्या. एकदम पहिल्यासारखंच, काही आठवत नाही त्याला. एकदम घाम बिम सुटला होता, घाबरला होता. दादा, मी खात्रीने तुम्हाला सांगतो, त्याला काहीतरी त्याच्या भूतकाळातला प्रसंग आठवला असणार. कदाचित महाबळेश्वरला घडलेला प्रसंग, आणि म्हणून तो घाबरला असेल. मला पण तसंच वाटतंय, म्हणून तर तुला बोलावलं इथे सगळं सांगायला. दादा, मला वाटतं आपण हा सगळा प्रकार आधी डॉक्टरांच्या कानावरती घातला पाहिजे. ते ह्याच्यावरती काहीतरी प्रकाश टाकतील. आणि त्याच्या स्वप्नातली ती दोघं कोण, हेही आपल्याला कळलं पाहिजे. दादा, मी फोन करतो डॉक्टरांना.